फोन फुटतो असं ऐकलं होतं, पण मग एवढा बेकार फुटतो म्हणून कधीच नव्हतं पाहिलं मी. तर नमस्कार मित्रांनो, मी विठ्ठल पंडित आणि आपल्या एका नवीन व्हिडिओ तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज होते आपल्या रथाला ऑर्डर म्हणलं तर डिझेल टाकून घेऊन नंतर जो म्हटलं तर आलो पंपावरती. सचिन बोल म्हणलं डिझेल टाका म्हणलं गायच्या गाडीमध्ये. सचिन भुच्या डोक्याला टमकन लागलं म्हणलं आता मोठा विषय झाला म्हणलं येऊ. नंतर काय डिझेल वगैरे टाकून घेतलं म्हणलं आता निघा 570च्या स्पीडनं. मग काय वालचल जायचं म्हणलं, वालचा रस्ता डायरेक्ट एकदम समृद्धी महामार्गाच्या पलीकडे. नंतर काय हळूहळू तुमचा हो चालू होता रथ. तर बी एवढा बाहेर होऊन गेला होता कारण सगळीकडून चेंबली तुमच्या भावाच्या. आज बाजार होता आपल्या मावऱ्याचा आणि त्यामध्ये दुकानला पण भरपूर कामं होती आणि जाणं बी आपलं अर्जंट होतं कारण कोण मित्रांनो रस्ता एवढा खराब होता, जायलाच 1 घंटा लागला मला. त्यानंतर काय मित्रांनो हळूहळू तुमचा भोरत चालला होता, त्याच्यापेक्षा बैलगाडी जवळ चालते असं वाटत मला. असं वाटे की गाडी एका साईडला सोडून द्या पैपे झाला काय करू. फायनली तुमच्या भावाचा 59 मिनिटाचा प्रवास संपला कारण तुमचा बुडा आहे का तर येशी पुढे गाडी लावून दिली. पलीकडून पाहता डीजीवाला पण आला होता आणि बारकाले पोराचा लय मोठा खेळ होता आपल्या गाडीला कारण या गावात बारकाले पोरं जास्त होते. तुम्ही म्हणता व्हिडिओत कधी सोडली, पण मग आपले 2 कार्यकर्ते सांगून दिलं बारकाले पोरं दिसले डायरेक्ट चॅम्बोचे म्हणलं. तसं पाहिलं तर मारुती महाराज मंदिर आपल्या गावापासून जास्त लांब नाही, पण तुमच्या भावाचं कामामुळे दर्शन घ्यायला रिकाम बंद होत नाही म्हणलं. आलो आता कामात काम मारुती महाराज दर्शन बी घेऊ म्हणलं. कामात काम 2-3 काम होऊन जाईल म्हटलं. त्यानंतर काय मित्रांनो असं अचानक मंदिराच्या बाहेर आलो तेवढं आमची लाडकी फोटोग्राफर दिसले. त्याला म्हणलं इकडे कसं काय, तेव्हा ते आमच्या ऑर्डर इकडेची म्हणलं काय अडचणी सांगा मग आज 2 जण. नंतर काय आपली योग्यची मेडिकल मध्ये आलो, त्याला म्हणलं 5 रुपये गोळ्या दे म्हणलं. मला लय मोकार हरती आली. तेव्हा 5 रुपयाचं कुठं जा म्हणला का आता म्हणलं भाऊ लुटा तुम्ही आम्हाला, गोळ्या 2-2 रुपयाला भेटते म्हणलं. यानंतर तेव्हा म्हणलं पहिल्या राहिलं नाही आता जमाना लय महाग झाला म्हटलं बस तुमची 700च्या काळात कमी होऊन जाईल, तुम्हाला कोणत्या गोष्टी गरज नाही द्या म्हणलं. मित्र म्हण तेवढं करा. नंतर म्हणलं खोग्यामध्ये काय त्यानं काही सांगितलंच नाही मला. त्यानंतर काय मित्रांनो हा म्हणतो मी फोन घेतला होता आणि डायरेक्ट वहिनीच नादामध्ये फोडून टाकला म्हणे. म्हटलं एक फोन फुटल्या तुम्हाला काय फरक पडणार आहे असं म्हटलं. मी तिरून निघलो. मग काय तेवढं त्या कार्यकर्ते अशी ऑर्डर आली तुम्ही रथ लावा आणि आता डीजी दाखला म्हणे. नंतर काय रथ बीत लावून द्याला मित्रांनो. आपला रथ कसं चमकतो नक्की कमेंट मध्ये सांगा. खास करून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही कोणाला सांगू नका. खास करून फेब्रुवारी म्हणजे अशी लग्न ही ऑफर त्यांसाठी मित्रांनो. ज्या रेट मध्ये रथ भेटतो त्या रेट मध्ये आम्ही तुम्हाला रथासोबत डायरेक्ट टेडी फ्री देणार आहे. झालं तर पेपर लॉस पण देऊन टाकू. ऑफर एकदम लिमिटेड असणार. लवकर कॉल करणं, आपली ऑर्डर बुक करून टाका. त्यानंतर काय भाऊ तेवढं आपले 2-3 कार्यकर्ते भेटले. ते म्हणले तुमचा रथ आमच्या गावात म्हटलं काही विषय का भाऊ, आपला विषय डायरेक्ट क्वालिटीचा आहे. नंतर त्यानं पण 2-2 बोट केले आणि त्याला म्हटलं भाऊ आता येतो मी तुमच्या नादी लागलो ना, तुम्हाला ऑर्डर सोडावं लागेल म्हटलं. नंतर काय तिथून गेलो मित्रांनो. पण मग तुम्हाला एक सांगतो मी, लग्न असो काही असो आपले काही कार्यकर्ते ना मित्रांनो काय चिपशिवाय राहू शकत नाही. तुम्ही आता ताजा उदाहरण पाहून घ्या. काढ चुनांमुळे पुन्हा डायरेक्ट घेत धनादन भावकात भाऊ डायरेक्ट आगीच करत नव्हते. तेव्हा मग लग्न व्हायला मला काही तांनी तुम्हाला ब्लॉग बी घेतला व्हायरल बी गेला, तुम्हाला काहीच अडचण नाही. काय म्हटलं आता तर काही तांनी पण सकाळी व्हिडिओ पडेल म्हटलं तर व्हिडिओ पण दिसेल म्हटलं तुम्ही. त्यानंतर आपल्या गोपाल चटणारचे तरी भाऊ फटाके तर फुटत होते. पण गोपाल चटला एक क्वेश्चन केला मी, तुम्ही ऐकून घ्या आता. आपलं कधी होतं घ्यायला म्हणलं तयारीत राहा नाही झालं डायरेक्ट हिमालय पण त्याचा प्लॅन म्हणलं आपलं 2030 मध्ये. नंतर काय मित्रांनो आजच्या एवढंच ब्लॉग लंबा झाला. आता भेटू आपण पार्ट 2 मध्ये. धन्यवाद.